हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता सामान्य या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत। हा लेक्चर क्रमांक 8 आहे। याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। जर एक्झामचा पॅटर्न जर बघितला तर इंग्रजी 10 प्रश्न 20 मार्क, मराठी 20 प्रश्न 40 मार्क, सामान्य ज्ञान आणि ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 80 मार्क, महिला व बालविकास कायदे आणि योजना 30 प्रश्न 60 मार्क हा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे। आणि यावर आधारित आपल्याकडे 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राइस आहे फक्त 249 रुपये। याबद्दल अधिकची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल। जर परचेस करायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून हा जो कंटेंट आहे तो परचेस करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या सांगा। ऑप्शन आहे 7, 9, 11 की 13। ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करायचं आहे। उत्तर भले येत नसेल तर तरी तुम्ही ट्राय करा। अशी जर एक्सरसाइज केली तर तो प्रश्न आणि उत्तर लक्षात राहण्यास नक्की मदत होईल। तर विदर्भातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक 3 11। यानंतर पुढील प्रश्न, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? 5, 7, 8 की 9। तर मराठवाड्यातील जिल्ह्यांची जी संख्या आहे ती आहे एकूण 8। यानंतर पुढील प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? भंडारा, नागपूर, यवतमाळ की गोंदिया। पांढरे सोने म्हणजे काय तर कापूस पिकवण्यामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ। यानंतर पुढील प्रश्न, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर की पुणे। तर लक्षात घ्या, म्हैसमाळ हे थंड हवेचं जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, रायगड, ठाणे की नाशिक। तर या घारापुरी ज्या लेण्या आहेत त्या ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेलं ठिकाण कोणतं? तर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेलं ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 पाली। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? 3, 5, 7 की 9। तर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने जे आहेत ते आहेत एकूण 5। यानंतर पुढील प्रश्न, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, तुळजाभवानी मातेचं जे मंदिर आहे ते धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे। यानंतर पुढील प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, सांगली, सातारा की सोलापूर। तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर पुढील प्रश्न, दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणते? तर दहिसर नदीकाठी वसलेलं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे ठिकाण आहे ते सातारा जिल्ह्यात आहे। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करायचं आहे। छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। तर लाईक आणि खाली थँक्यू नक्की विद्यार्थी मित्रांनो करा। पुढील प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो। पुढील प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे कोयना या नदीस म्हटले जाते। पुढील प्रश्न, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान कोणते? तर चादर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान आहे सोलापूर। यानंतर पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ते आहे भंडारदरा। पुढील प्रश्न, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर अकोला हे जे शहर आहे ते मोरणा नदीकाठी वसले आहे. पुढील प्रश्न, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे खुलताबाद या ठिकाणी. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बीड या जिल्ह्यामध्ये. तसेच लक्षात घ्या, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका हे जे कंटेंट आपण तयार केलं आहे त्यामध्ये ICDS योजना, पोषण अभियान आणि कायदे यावर आधारित तुम्हाला 2000 प्रश्न बघायला भेटतील. सामान्य प्रश्न आहेत, सर्व प्रश्नपत्रिका आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत, चालू घडामोडी आहेत, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटत आहेत. 18,500 प्लस प्रश्न फक्त 249 रुपयात भेटते. याकरिता तुम्हाला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच ॲप्लिकेशन थ्रू देखील मटेरियल परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. सेम कंटेंट सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.